काल संभाजीनगरमध्ये नाशिकच्या पोलिसांनी कारवाई करून नाशिकमध्ये जे धर्मांतराचं प्रकरण घडलं आणि त्याच्यात जे काही हिबा खान, निदा खान ही जी काही मुख्य आरोपी होती ती संभाजीनगरमध्ये पकडल्या गेली। मार्चमध्ये घडलेली घटना 1.5-2 महिन्याच्या कालावधी त्यांनी आणखीन कुठे व्यतीत केला माहित नाही, परंतु संभाजीनगर माझ्या जिल्ह्यामध्ये अशा ठिकाणी ती लपून बसली होती किंवा राहिली होती जो एरिया स्लम समजला जातो आणि तिथे ड्रग्सचा, त्यामध्ये बटन असेल, गांजा असेल, चरस असेल, असे अनेक अवैध धंदे त्या भागामध्ये केले जातात। ही खान एकटी नाही तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते एमआयएम होतं। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी एमआयएम या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। म्हणून ही जी खान जी मुलगी आहे किंवा ही बाई आहे ही एक मोहरा आहे, छोटासा मोहरा आहे। असे अनेक त्यांचा नेटवर्क महाराष्ट्रभर त्यांचं जाळं हे पसरलेलं आहे। आपल्याला हे प्रकार नगरमध्ये पाहायला मिळतील, पुण्यामध्ये निश्चित पाहायला मिळतील, इव्हन संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळतील। आणि हे जहरीलं विष ज्या पद्धतीने पसरवलं जात आहे, हिंदूचा द्वेष करणे, त्यांचं धर्मांतर करणे, आणि या प्रकरणामुळे आता समाजामध्ये एक प्रकारचा राग आणि चीड निर्माण व्हायला लागलेली आहे। कालचं प्रकरणही त्याच पद्धतीचं होतं। आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे। याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड, या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असतात। जे वयात आलेली मुलं आहेत त्यांचा वयोगट 22 ते 30च्या दरम्यान, त्यांनाही अशा प्रकारे ट्रेन करणं बेकार आहेत। काम नाहीये, हाताला काम नाहीये, शिक्षण नाहीये, परंतु मोटरसायकल 1.5 लाखाची मोटरसायकल त्यांच्याकडे आहे, आयफोन आहे, फिरायला त्यांच्या खिशामध्ये पैसे सुद्धा आहेत। हे नेमकं कुठून येत आहेत याचा सुद्धा तपास आता पोलीस यंत्रणेने त्या पद्धतीने सुद्धा केला पाहिजे। बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केले जातोय। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा एमआयएमचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल। तुमच्याकडे काय पुरावे आहेत की तुम्ही इम्तियाज जलील व्यक्तीचे त्यांचं नाव घेताय, तर काय ठोस पुरावे आहेत का किंवा ठोस कारण आहे का? तुम्हाला माहितीचं सांगतो की ह्या जी नाशिकमध्ये पकडली गेली तिला उघड पाठिंबा देणार आहे। का द्यायचं तुम्हाला पाठिंबा? काय तुमचा संबंध होता? तिलाही पाठिंबा तुम्ही का दिला? तुम्ही जाऊन प्रेस त्याच्या संदर्भामध्ये घेतात,
जाहीर भाषणामध्ये ते स्टेटमेंट करतात. मुंब्रेच्या प्रकरणात तसं झालं होतं. मुंब्रेचं प्रकरण आपण हे राजकारण म्हणून जरी बाजूला सारलं तरी जातीवादाचा वास त्या सर्व प्रकरणाला होताच. म्हणून तुम्हाला या सगळ्यांची बाजू घेऊन नेमकं काय घडवायचं होतं याचा तुमचा हेतू स्पष्ट होतो. म्हणून मी सांगितलं की याची चौकशीही झाली पाहिजे. आम्हाला शंका आहे, लोकांची चर्चाही आहे. एवढं नाशिकची ती महिला मुंबईला जात नाही, मालेगावला जात नाही, ठाण्याला जात नाही, ती संभाजीनगरलाच काय येते? तो नारेगाव परिसर ज्यांनी पाहिलाय त्यांना माहिती आहे की तो परिसर कसा आहे. तिथं थांबून म्हणजे कुणाच्या लक्षातही येणार नाही की अशा ठिकाणी ती बाई थांबली असेल. म्हणून ते हे सगळं करणारे त्याच्या मागचे मास्टर माइंड हे निश्चितच संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगर हे आजपासून नाही तर अनेक वर्षापासून अतिरेकी कारवाईसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांना सेन्सिटिव्ह म्हणून अनेक वेळेला घोषित सुद्धा ह्या जिल्ह्याला केलेलं आहे. जा रहा है इस मामले के अंदर हर आरोपी को, मेरा मतलब ये है आरोपी एक्यूज्ड पर्सन को ये अधिकार होता है कि उसके ऊपर अगर कोई आरोप लगे है तो वो अदालत जा सकता है, बेल के लिए अप्लाई कर सकता है, अपना पक्ष अदालत के सामने रख सकता है. निचली कोर्ट में इस लड़की को बेल नहीं मिली, उसका राइट है कि वो हाई कोर्ट में जाए, हाई कोर्ट में रिजेक्ट होती है तो सुप्रीम कोर्ट में जाए. ये कानून का नियम है. इस लड़की के ऊपर महज आरोप है और उस आरोप के तहत अगर पुलिस ने उसको गिरफ्तार करके लेके गई है तो पुलिस अपना काम करेगी. न्याय प्रणाली, जुडिशरी जो है वो अपने लेवल के ऊपर अपना काम करेगी, उसके अंदर क्या सच्चाई है क्या गलत है करके. और इसका इन्वेस्टिगेशन जहां तक मेरी मालूमात है ये नासिक पुलिस कर रही है. मेरे शहर का कोई पालक मंत्री कर रहा है करके ऐसा नहीं है कि वो प्रेस कॉन्फ्रेंस लेके है तो ये तय करने वाले हैं. अगर उनको कुछ शिकायत है, उनकी कोई तकरार है तो वो पुलिस कमिश्नर के पास जाए, मुख्यमंत्री के पास जाए, वहां पे जाके शिकायत करे. लेकिन उन्हें ऐसा लग रहा है कि इतने टाइम से जो मैंने इनके भ्रष्टाचार के पलीदा खोला था पूरा, उसमें वो किसी तरीके से ऊपर नीचे मैनेज करके बच तो गए हैं. अब उन्हें लग रहा है कि ऊंट पहाड़ के नीचे आया है तो जितनी धुलाई कर सकते हैं धुलाई कर ले. सिरसाट साहब, इतना ही अगर तड़प जो आपकी अभी बार बार प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, मीडिया को बुला रहे, उस वक्त भी अगर ऐसी तड़प रहती और जाते मुख्यमंत्री के पास और कहते कि साहब ये आदमी ने मेरे ऊपर है तो बहुत गंभीर आरोप लगाया है, इसकी उच्च स्तरीय इंक्वायरी करे और अगर मैं निर्दोष निकला इसमें से तो इम्तियाज जलील को फांसी पे लटका है, मैं लटक जाता. लेकिन जो सर आपने जो है इससे पहले मैं मुंबई में था, मुझे पूरी जानकारी है तो पुलिस के जरिए लेनी है कि क्या रूल है करके, हमारे कॉर्पोरेटर का रहे या किसी का भी रहे है करके उसमें. लेकिन एक बात ये समझ लेना चाहिए कि एक होता है एक्यूज्ड को पूरा राइट होता है कि वो बेल ले करके है, और दूसरा होता है जिसके ऊपर क्राइम सिद्ध हो चुका है और वो गंभीर स्वरूप का अगर क्राइम होता है, डकैती का है, हत्या का है, टेरर एक्ट्स का है. ये बच्ची के ऊपर ये सब है क्या? इसके ऊपर सिर्फ एक कलम जो है वो ये लगी हुई है कि हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स. तो ये हम इसकी भी तारीफ नहीं कर रहे, हम इसका भी सपोर्ट नहीं कर रहे हैं कि अगर हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स अगर हुआ है. लेकिन दुर्भाग्यवश अब ये हो गया है कि कोई आरोप लगता है किसी के ऊपर और हमारे देश का मीडिया है तो दिल्ली से आ जाता है, बंबई से आ जाता है और सिर्फ यही उम्मीद करता है कि अब आरोप लग गया है तो चलो फांसी पे लटका दो करके. तो ये बच्ची के साथ भी वैसे ही हो रहा है. हमें विश्वास है कि पुलिस और अदालत जो है वो पूरा इम्पार्शियल तरीके से काम करेगी. सर, आपने पिछली बार कहा था कि निदा खान को जो है आपका सपोर्ट है. अब जब वो आरोप साबित हुआ कि अगर वो गलत नहीं रही तो मैं उसके साथ में हुआ, तो आप अभी भी उसके साथ में? मैंने भरी सभा के अंदर ये कहा था, मैंने एक टीवी चैनल के अंदर ये कहा था कि उसकी कहानी देखने के बाद, सुनने के बाद, उसका एफआईआर पढ़ने के बाद मैंने एक स्टेटमेंट दिया था. आप वो स्टेटमेंट भी थोड़ा सा अगर दिखा दें तो मेरे हिसाब से ज्यादा बेहतर रहेगा. मैंने ये कहा था कि अगर ये निदा खान है तो मैं ऐसा स्टैंड ले रहा हूं, ऐसा नहीं है. अगर निदा खान की जगह अगर निशा पाटिल रहती तो भी मेरा यही रहता है. अगर नीता देशपांडे रहती तो भी मेरा यही स्टैंड रहता. अगर नैन्सी फर्नांडिस रहती तो भी मेरा यही स्टैंड रहता है करके इसमें. तो हम जो है वो एक बच्ची का जो लीगल राइट है
हम उस लीगल राइट के बारे में बात कर रहे हैं। आप कह रहे हैं कि नहीं, नीचे की अदालत में हो गया है तो अब उसको फांसी हो जाना चाहिए करके उसमें। तो अनफॉर्चुनेटली ये जो मीडिया ट्रायल चल रहा है, ये अगर हट गया तो मेरे हिसाब से वो बच्ची को 100% इंसाफ मिलेगा, हमें पूरा विश्वास है।